नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण संख्या व संख्याचे प्रकार यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे प्रश्न 4थी ते 8वीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आणि आपण वेगळ्या पद्धतीने प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरं मी डायरेक्ट वहीवरती सोडून या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहे. म्हणजे तुम्हाला आता दिसणारच आहे पुढे. त्याच्यामुळे जो काही प्रश्न तुम्हाला दिलेला आहे समोर दिसतो तो प्रश्न या ठिकाणी तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लगेच मी वहीवरती सोडवत असताना दिसेल. तर या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत नैसर्गिक, सम, विषम, मूळ, क्रमवार संख्येच्या बेरजेचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? म्हणजे क्रमवार संख्येची बेरजेचं या ठिकाणी प्रश्न आहेत. क्रमवार संख्या म्हणजे काय की ज्याच्यामध्ये समान फरक असतो त्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर कोणत्याही पाड्यातल्या संख्या या ठिकाणी त्या काय आहेत? क्रमवार संख्या. तर आता ह्याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. तर या ठिकाणी बघा, आता क्रमवार संख्येचं सूत्र तुम्हाला मी सांगतो. ते सूत्र तुम्ही पाहायचं आहे आणि ते सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. क्रमवार संख्या ज्याच्यामध्ये समान फरक आहे त्यांचं क्रमवार संख्येची बेरीज करण्याचं हे सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला कोणतंही सूत्र नाही आठवलं, काही नाही आठवलं तरी तुम्ही क्रमवार संख्येची बेरीज करायचं हे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही मोठ्या संख्येचं त्या ठिकाणी तुम्हाला बेरीज करता येते. परंतु आता आपला जो पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न या सूत्राने आपण काढण्याचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. आता आपला प्रश्न काय आहे? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज असा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर हा प्रश्न आता आपण या ठिकाणी सोडवूया. तर बघा, आता आपण हे उदाहरण ट्रिक्सनं पण सोडवणार आहोत आणि या पण सूत्राने. आता या सूत्राने सोडवूया. ठीक आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या म्हटल्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय करावं लागेल? पहिली संख्या अधिक शेवट संख्या म्हणजे विषम संख्याच घ्यावी लागेल. आता पहिली विषम संख्या काय येणार? पहिली विषम संख्या येणार 1 अधिक शेवटची विषम संख्या काय येणार? 99 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आहेत. बरोबर आहे. एकूण विषम संख्या किती आहेत? 50 विषम संख्या आहेत. तर अगोदर 99 आणि 1 ची बेरीज करायची. 99 आणि 1 100 भागिले 2 गुणिले 50. आता 2 ने कोणाला भाग जातो? 2 ने 100 ला पण भाग जातो आणि 50 ला पण भाग जातो. 2 ने 100 ला भाग घातलं 2 पंचे 10 आणि 0 ला 0 आणि 50 गुणिले 50 बरोबर 2500. ओके. म्हणजे हे या सूत्रानं आपल्याला उदाहरण सोडवता येतं. आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ट्रिक्सनं कशा पद्धतीनं येईल ते आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे बघा. विषम संख्येची बेरीज क्रमवार पण 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार संख्येची बेरीज. बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 1 ते 90 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. तर काय करायचं आहे? 1 पासून सुरू होणाऱ्याच विषम संख्येच्या बेरजेसाठी ही ट्रिक्स वापरायची आहे तुम्हाला. ओके. आता या ठिकाणी बघा 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्या. आता आपलं जे प्रश्न आहे एकूण विषम संख्या किती होतात? 1 ते 100 पर्यंतच्या एकूण विषम संख्या 50 होतात. बरोबर आहे. तर काय करायचं आहे? त्या एकूण विषम संख्येचा डायरेक्ट वर्ग करायचा आहे म्हणजे 2050
500. म्हणजे तुम्ही वरी जे पूर्ण सूत्र सोडवलात बघा, पहिली संख्या अधिक शेवट संख्या, तेवढं करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी आता आपण उदाहरण घेतलं 1 ते 50 पर्यंतच्या. 1 ते 50 पर्यंत किती विषम संख्या आहेत? 25. 25चा वर्ग किती? 625. म्हणजे अशा पद्धतीनं क्रमवार 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची जर बेरीज करायचं असेल तर तुम्हाला एकूण विषम संख्येचा काय करावं लागेल? वर्ग करावं लागेल. ओके, हे सूत्र जे आहे तुम्हाला समजा ही ट्रिक्सच नाही आठवली तर तुम्ही पहिली संख्या अधिक शेवट संख्या या सूत्राने पण तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता क्रमवार समसंख्याचे बेरीज हे उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे उदाहरण आपल्याला त्या सूत्रानं पण येतं, पहिली संख्या अधिक शेवट संख्या, बरोबर आहे. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, या सूत्रानं पण आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं या ठिकाणी. परंतु 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज याचं पण एक ट्रिक्स आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज बघूया. आता या ट्रिक्स कशी करायची बघा. आता एकूण समसंख्या किती आहेत बघायचं. आता 1 ते 50 पर्यंतचा प्रश्न आहे, बरोबर आहे. 1 ते 50 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? 25 आहेत. आणि 25 असल्यानंतर त्या 25च्या पुढची समसंख्या म्हणजे पुढची संख्या घ्यायची, म्हणजे कोणती? 26. आणि त्या दोघाचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. 25 गुणिले 26 बरोबर 650. म्हणजे आणि आता बघा, हेच उदाहरण आपण त्या सूत्राने सोडवूया. बघा, पहिली संख्या कोणती? 2. शेवटची संख्या 50, बरोबर आहे, भागिले 2 गुणिले 1 ते 50 पर्यंत किती समसंख्या आहेत? 25 समसंख्या आहेत. अगोदर काय करावं लागेल? 50 आणि 2 ची बेरीज करावं लागेल. 50 आणि 2 52 भागिले 2 गुणिले 25. 2 ने समसंख्येला भाग जातो, 52 ला भाग घातल्यानंतर बघा 26 गुणिले 25 आलं बघा, ते 26 गुणिले 25, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्या जरी सूत्रानं सोडवलात आणि डायरेक्ट ट्रिक्सनं सोडवलात तर थोडासा वेळ तुमचा नक्की वाचेल त्या ठिकाणी. ओके, 25 गुणिले 26 म्हणजे त्याच्या पुढची संख्या तुम्ही घ्यायची आहे. बरोबर आहे. तुम्हाला हे प्रश्न समजलाच असेल बघा. म्हणजे आपण 2 ट्रिक्स पाहिल्या, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्या आणि 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज क्रमवार. आता आपण काय करूया? पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, आपण समसंख्या पाहिलं, विषम संख्या पाहिलं, आता नैसर्गिक संख्या 1 पासून 1 ते 100 पर्यंतच्या. तर बघूया, आता आपण तो प्रश्न त्या सूत्राने पण सोडवू शकतो आणि याला पण एक छोटीशी ट्रिक्स आहे, परंतु 1 पासूनच पाहिजे. काय पाहिजे? 1 पासूनच पाहिजे या ठिकाणी. तर बघूया आता 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे. तर या ठिकाणी आता काय करावं लागेल? इथं पण आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये 1 पासून सर्व संख्या पुढच्या, बरोबर आहे. आता 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. आता 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या म्हटल्या तर किती नैसर्गिक संख्या होतात? 100. 100च्या पुढची नैसर्गिक संख्या 101 आणि भागिले 2, म्हणजे 100 घ्यायचं, एकूण नैसर्गिक संख्या, त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या गुणाकार करायचं आणि त्याला भागिले का करायचं? 2 करायचं, बरोबर आहे. आता 2 ने कुणाला भाग जातो? आता आपण बघा, वरील समसंख्येचं पण तुम्हाला सांगितलं बघा. समसंख्येमध्ये काय करत होतो? फक्त गुणिले पुढची संख्या घेऊन गुणाकार करत होतो. आणि नैसर्गिक संख्येमध्ये गुणिले पुढची संख्या घेऊन भागिले 2 करायचा आहे, एवढाच फरक आहे. 2 ने 100ला भाग गेला, 2 पंचे 10. आता 50 आणि 101 चा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार किती आलेला आहे? 5050 आलेला आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण बघा, अशा पद्धतीने आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण या ठिकाणी सुरुवातीला सूत्र पाहिलं आणि 3 ट्रिक्स 1 पासून सुरू होणाऱ्या
विषम संख्यांची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज आणि 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न, 11 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती? बघा, म्हणजे 11 ते 70 पर्यंत. आता हा प्रश्न आपण सोडवूया. आता हा प्रश्न याला काही ट्रिक्स नाही, आपण त्या सूत्राने डायरेक्ट जावं लागेल. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. बरोबर आहे. अगोदर 11 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढावी लागेल, पुन्हा 11 ते 70 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काढावी लागेल आणि त्याच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी या ठिकाणी करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. तर समसंख्यांची बेरीज करूया. समसंख्यांची बेरीज. चला, पहिली समसंख्या कोणती? 12. शेवटची समसंख्या कोणती? 70 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती? 11 ते 70 पर्यंत. हा त्या ठिकाणी गुणिले नाही बरं का, अधिक आहे. एकूण समसंख्या किती आहेत? 30 आहेत. बरोबर आहे. 30 आणि 12 किती? 70 आणि 12 82 आणि 2 ने 30 ला भाग घातलं किती आलं? 15 आलं. आणि आता 15 आणि 82चा गुणाकार किती येतो बघा. 15 2 30 ला 0 हा 4 3 15 8 120 आणि 3 123 म्हणजे 1230 आलं. ओके. आणि आता विषम संख्याची बेरीज. पहिली विषम संख्या 11, शेवटची विषम संख्या 11 अधिक 69 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 30. 69 आणि 11चा बेरीज केली किती आलं? 80. 2 ने 80 ला भाग घातलं 40 आणि 40 आणि 30चा गुणाकार किती आला? 1200 या ठिकाणी. ओके. तर आता 1230 आणि 1200 याच्यामधला काय करायचं आहे? या ठिकाणी फरक काढायचा आहे आणि फरक किती येतो? 30. पुढचा प्रश्न बघा, x ही एक समसंख्या आहे, तर यानंतर क्रमाने येणारी 13वी विषम संख्या कोणती? आता या प्रश्नामध्ये आपल्याला जर विचार करायचा असेल तर या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बघा. समसंख्या देऊन विषम संख्या काढणे किंवा विषम संख्या देऊन समसंख्या काढणे किंवा यानंतर क्रमाने असे या ठिकाणी प्रश्न आहेत. आता या प्रश्नासंबंधित तुम्ही हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. समसंख्या देऊन विषम संख्या विचारलं, गुणिले 2 करून वजा 1 करायचं. आता कुणाला गुणायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. विषम संख्या देऊन जर समसंख्या विचारलं म्हणजे ऑड असेल, सम देऊन विषम विचारलं किंवा विषम देऊन सम विचारलं तर गुणिले 2 करून वजा 1 करायचं. परंतु सम देऊन समसंख्या काढा म्हटलं किंवा विषम देऊन विषम संख्या काढा म्हटलं फक्त गुणिले 2 करायचं. त्याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला येतील. नंतरची म्हणलं की बेरीज करायचं आणि पूर्वी म्हणलं की वजाबाकी करायचं. ओके. हा भाग समजला तुम्हाला? ठीक आहे. आता बघा, आता प्रश्न घेऊया आपण. x ही समसंख्या आहे. तुम्ही प्रश्न अगोदर लिहून घेत चला. x ही समसंख्या आहे, तर x नंतर क्रमाने येणारी 13वी विषम संख्या. बरोबर आहे. x ही काय आहे? समसंख्या आहे. आता ह्याच्यामध्ये शब्द आलाय बघा. काय शब्द आलेला आहे? नंतर. नंतर म्हणजे कोणतं चिन्ह वापरावं लागेल? बेरीज. बरोबर आहे. क्रमाने येणारी 13वी विषम संख्या 13. सम देऊन विषम विचारलेला आहे म्हणजे गुणिले 2 वजा 1. हे बघा, गुणिले 2 वजा 1. ओके. म्हणजे आता काय करावं लागेल? आता या ठिकाणी अगोदर या ठिकाणी याची क्रिया करावं लागेल. हे गुणाकार x अधिक 13 दुनी 26 वजा 1. बरोबर आहे. म्हणजे x अधिक 26 मधून 1 गेलं किती आलं? 25 आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? x अधिक 25 झालं. समजतंय का? x अधिक 25 झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया. m ही विषम संख्या आहे, तर यापूर्वीची 8वी समसंख्या.
आता बघा यामध्ये शब्द आले आणि प्रश्न मी जेव्हा वहीवर लिहित असतो तेव्हा प्रश्न पुन्हा दाखवत नसतो, त्याच्यामुळे प्रश्न अगोदरच लिहित चला. यम ही विषम संख्या आहे, तर यापूर्वीची 8वी समसंख्या कोणती या ठिकाणी. ओके, आता बघूया याचं उत्तर याच पद्धतीनं. आता यामध्ये बघा हा प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे, या सूत्रावर आधारित आहे. काय आधारित आहे, त्यानं म्हटलेलं आहे यम ही विषम संख्या आहे आणि यम पूर्वीची 8वी समसंख्या म्हणजे विषम देऊन सम काढा म्हटलेला आहे. मग यम, आता याच्यामध्ये शब्द का आलाय, पूर्वी हा शब्द आलेला आहे. पूर्वीची म्हणल्यानंतर का करायचं, वजाबाकी चिन्ह. कितवी, 8वी. 8 गुणिले 2 वजा 1, विषम देऊन सम विचारलेला आहे, गुणिले 2 वजा 1. ओके, आता या ठिकाणी या दोघाचा गुणाकार अगोदर करायचा. यम वजा 8 दुनी 16 वजा 1, बरोबर आहे. 8 दुनी 16 वजा 1, 16 मधून 1 गेलं, 15 राहिलं, म्हणजे याचं उत्तर काय झालं, यम वजा 15. हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. ओके, पुढचा प्रश्न. त्याच प्रकारचा प्रश्न थोडासा कठीण स्वरूपाचा बघा. x वजा 3 3/7 ही एक समसंख्या आहे, त्यानंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. बघा हा प्रश्न त्यामधलाच पण थोडासा वेगळा प्रश्न आहे या ठिकाणी. ओके, बघूया. बघा आता हा प्रश्न जो आहे x वजा 3/7 ही समसंख्या आहे. समसंख्येनंतर काय काढा म्हटलेलं आहे त्याने, समसंख्येनंतर विषम संख्या काढा म्हटलेला आहे, बरोबर आहे. समसंख्येनंतर विषम म्हणजे गुणिले 2 करून का करायचं आहे, त्या ठिकाणी वजा 1 करायचं आहे. आता आपण या ठिकाणी करूया, बरोबर आहे. x वजा 3/7, x वजा 3/7 या ठिकाणी, बरोबर आहे. शब्द कोणता आला, नंतर शब्द आलेला आहे. नंतर म्हणल्यानंतर का वापरायचं, अधिक, बरोबर आहे. कितवी समसंख्या म्हटलेला, 8वी, म्हणजे 8 गुणिले 2 वजा 1, 8 गुणिले 2 वजा 1 या ठिकाणी, बरोबर आहे. 8 गुणिले 2 वजा 1. आता आपण काय करायचं, 8 दुनी 16, तसंच क्रमाने खाली घ्या. x वजा 3/7 अधिक 8 दुनी 16, 16 मधून 1 गेलं, 15 राहिलं. 16 डायरेक्ट मी लिहिलेला आहे, एक पायरी कमी केली. 16 मधून 1 गेलं, 15 राहिले. आता या ठिकाणी आपण बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर करताना या दोघाचा काय करतो, गुणाकार करतो. किंवा तुम्ही 15च्या खाली 1 लिहून तुम्ही त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करू शकता, परंतु तुम्ही डायरेक्ट 15×7 या दोघाचा गुणाकार केला. 15×7 105, बरोबर आहे का. म्हणजे मी काय केलं, x वजा 3 अधिक 105 आणि छेदामध्ये काय लिहिलं, छेदामध्ये लिहिलं 7. किती लिहिलं छेदामध्ये, 7. आता या ठिकाणी 105चं चिन्ह अधिक आहे, 3चं चिन्ह वजा आहे, बरोबर आहे. 105चं चिन्ह अधिक आहे, 3चं चिन्ह काय आहे, वजा आहे. अधिक वजा वजा, 105 मधून 3 गेले, 102 राहिले. कारण आपण चिन्ह माहित आहे तुम्हाला, अधिक वजा 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 अधिक वजा होत असतं, बरोबर आहे. म्हणून मोठ्या संख्ये चिन्ह काय द्यायचं, अधिक. 105 मधून 3 काढायचं, कारण ह्याचं चिन्ह अधिक, ह्याचं चिन्ह वजा. अधिक वजा वजा, 105 मधून 3 गेले, 102 राहिले, मोठ्या संख्ये चिन्ह अधिक द्यायचं. म्हणून x अधिक 102/7 हे या प्रश्नाचं काय झालेलं आहे, उत्तर झालेलं आहे. हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न, 1 ते 8 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. 1 ते 8 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज क्रमवार संख्येच्या, म्हणजेच हा जो प्रश्न आहे 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज करताना कशा पद्धतीनं करायचं, आता हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. समजलं का, हा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघूया हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा. बघा आता 1 ते 8 पर्यंतच्या सर्व संख्येच्या वर्गाची बेरीज, मग तुम्ही म्हणसाल 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग असा मी लिहू, आणि लिहून तुम्ही काय करू, आम्ही तिथं त्या ठिकाणी त्याची बेरीज करूया. समजा तुम्हाला प्रश्न आला 1 ते 15 पर्यंतच्या, मग तेवढं आपण करू शकतो का, नाही.
मग त्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्सने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. आता या ठिकाणी बघा 1 ते 8 म्हटले ना, बरोबर आहे का? 1 ते 8 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 8. एकूण संख्या किती झाल्या? 8. त्याच्या पुढची संख्या कोणती? 9. एकूण संख्या 8 गुणिले 9 अधिक, पुन्हा ह्या दोघाची बेरीजच करायची, 8 अधिक 9. कसं? एकूण संख्या किती? 8, त्याच्या पुढची संख्या 9 गुणिले 9, बरोबर आहे. आणि इथं मध्ये चिन्ह काय येणार? गुणिले येणार, सॉरी बेरीज नाही बरं का, गुणिले. आणि या ठिकाणी भागिले 6 हे त्याचं सूत्र आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा 8 9 72 अधिक 8 9 17 8 9 17 भागिले 6, सॉरी गुणाकार चिन्ह आहे मध्ये, बरोबर आहे. 6 न भाग घातलं किती आलं? 12. आणि 12 गुणिले 17 किती आलं? 204. आता आपण बेरीज करून बघूया बरं. 1 चा वर्ग 1, आपण उलट करूया 8 पर्यंत ना. 8 चा वर्ग 64, 7 चा वर्ग 49, 6 चा वर्ग 36, 5 चा वर्ग 25, त्याच्यानंतर 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1 करा. तर त्या ठिकाणी त्याची पण बेरीज किती आलेली आहे? 204 आलेली आहे. म्हणजे काय करायचं? एकूण संख्या गुणिले 9. आता उदाहरणामध्ये 1 ते 10 पर्यंत करूया आपण. 10 गुणिले 11 गुणिले 10 अधिक 11, 10 अधिक 11 आणि भागिले का करायचं? 6 करायचं. हे तुम्ही सोडवायचं आहे. ओके, खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे. पुढचा प्रश्न 1 ते 8 पर्यंतच्या सर्व घनाची बेरीज करायचं. आता वर्गाची बेरीज झालं, आता घनाची बेरीज विचारलेला आहे, बरोबर आहे. घनाची बेरीज विचारलेला आहे 1 ते 8 पर्यंतच्या सर्व. बघूया आता या प्रश्नामध्ये कसं. बघा आता 1 ते 8 पर्यंतच्या घनाची बेरीज करायचं आहे, बरोबर आहे. आता 1 ते 8 पर्यंतच्या घनाची बेरीज करायचं आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 1 ते 8 पर्यंतचे जे काही अंक आहेत त्यांची अगोदर बेरीज करायचं. 1 ते 8 पर्यंतच्या संख्येची बेरीज करा बरं अगोदर. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28 आणि 8 36, बरोबर आहे. 36 आलं. किंवा तुम्ही अशा पद्धतीनं पण करू शकता. 1 ते 8 म्हटलं तर 8 गुणिले 9 भागिले 2, बेचोक 8, 9 चोक 9 चोक 36. ओके, 9 चोक 36 म्हणजे 1 ते 8 पर्यंतची संख्याची बेरीज किती आली? 36 आली. तर याच 36चा का करायचं? पुढे वर्ग करायचं. 36चा वर्ग किती येतो तुम्ही बघायचं. तर 1 ते 8 पर्यंतच्या सर्व घनाची बेरीज तेवढी येते. 36 गुणिले 36 किती येतं बघा. 1296 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. ओके, तुम्ही या ठिकाणी बेरीज पण तुम्हाला जर करायचं असेल 1 ते 8 पर्यंतच्या सर्व घन लिहून बघा आणि तेवढी तिथं त्या ठिकाणी बेरीज येते का बघा. आता बघा आपण घन करूया. 1 चा घन 1, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343 आणि 8 चा घन 512 याची बेरीज करायची आहे. तर याची बेरीज किती येते? 1296. म्हणजे तुम्ही क्रमवार संख्येची बेरीज करून त्याचा जर वर्ग केलात तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं. आणि शेवटचा प्रश्न, x वजा 5 ही समसंख्या आहे तर यानंतर येणारी 11वी विषम संख्या कोणती?
तर तुम्हाला सूत्र मग सांगितलेलं होतं मी, समसंख्या देऊन विषम संख्या दिल्यानंतर का करायचं. तर हा शेवटचा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट करून त्याचं उत्तर पाठवायचं आहे. तर बघा, हा एकंदरीत हा जो व्हिडिओ आहे सुरुवातीला म्हणजे वहीवरती उत्तरे आणि अशा प्रश्न अशा स्वरूपामध्ये गणित आपण वेगवेगळे सर्वच माध्यमाचे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा स्वरूपामध्ये प्रश्न वहीवरती सोडून तुम्हाला बहुतेक चांगल्या प्रकारे समजत असतील तर सर्व 4थी ते 8वी पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.